अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर गावात एका रिक्षा चालकाला मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणी दीपक बाबासाहेब शिवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे। दीपक शिवे यांच्या तक्रारीनुसार 15 मे 2026 रोजी दुपारी जेऊर स्टँड परिसरात मनोज विकास कोथंबिरे आणि तेजस विनोद कोथंबिरे यांनी त्यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच तुला संपून टाकतो अशी धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 मे रोजी चारचाकी वाहनातून पाठलाग करून पुन्हा मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा दीपक शिवे यांनी केला आहे। या सर्व घटनांमुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला जीविताचा धोका असल्याचे दीपक शिवे यांनी म्हटले आहे। याबाबत तोफखाना आणि MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली आहे। दरम्यान या सर्व प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। शिंदे राहणार जेऊर बायजाबाई 15/5/2026 रोजी माझे आणि मनोज कोथंबिरे शाब्दिक वाद झाले होते। तिथे मला मनोज कोथंबिरे आणि त्याचा पुतण्या तेजस विनोद कोथंबिरे मला धारदार शस्त्र, लोखंडी रॉड दाखवून आणि बंदुकीचा धाक दाखवून मला मारहाण करण्यात आली होती। त्यानंतर मी तिथून पळून गेलो असता दुसऱ्या दिवशी 16/5/2026 रोजी नगर MIDC जेऊर MIDC शिंदे MIDC रोड येणारा हॉटेलपाशी मला अनोळखी इसम आणि मनोज कोथंबिरे, तेजस कोथंबिरे आणि त्याच्यासोबत असणारे अनोळखी 3-4 अनोळखी इसम मला अडवून मारण्याचा प्रयत्न केला। MIDC पोलीस स्टेशनला गेलो, एनसी नोंदवली होती। त्यानंतर ACP साहेबांना मी 18/5/2026 रोजी माझ्या जीविताला धोका आहे असं हे केलं, म्हणजे अर्ज केला होता। त्यानंतर 20 तारखेला 20/5/2026 रोजी मी माझ्या उद्योगाला नगरला गेला असता तिथून रिटर्न येताना तवलेनगर जेऊर पेट्रोल पंप समोर 6 ते 7 इसम आणि ते दुसऱ्या एका ब्लॅक काचेच्या स्विफ्टमध्ये हे 6-7 इसम होते। मला तिथं मारण्याचा म्हणजे गाडीवर रॉड टाकले। मी तिथून धाव घेतली। मी तिथून पळून 112ला कॉल करून मी MIDCला गेलो। तोफखान्याला मी पोलीस स्टेशनला कंप्लीट करायला गेलो। तिथं माझी एनसी न घेतल्यामुळे मी SP साहेबांना परत अर्ज केले। त्यानंतर ठिकठिकाणी दररोज मला पुढं न पुढं बाहेरील मुलांना माझी सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न मनोज कोथंबिरे करत आहे। आणि काल दिनांक 5/6/2026 रोजी मला नगरहून जेऊरकडे येताना मुकुंदनगरच्या पुढं 6 ते 7 जणांनी लोखंडी रॉड अडवण्याचा प्रयत्न केला। तिथून मी धाव घेऊन परत घरी आलो। आज सकाळी परत उद्योगाला धनगरवाडी घरून निघलो। सकाळी 11 वाजता धनगरवाडी ठिकाणी उद्योगाला जात असताना मला दत्तकृपा हॉटेलच्या मागं मातोश्री हॉटेल समोर ते थांबलेले दिसले। त्यांनी मला अडवलं तर मला म्हणे, तू दरवेळेस तू माझ्या हातून वाचू राहिलाय, दरवेळेस मी तुला हे सगळं करून तू माझ्या हातून वाचू राहिलाय, तुला मी जिवंत ठेवणार नाही। मी त्याला म्हणत, मी तुझं काय एवढं वाईट केलंय? त्यांनी 3-4 जण अनोळखी तिथं आले। मनोज कोथंबिरे आणि तेजस कोथंबिरे तिथं माझ्यासोबत बोलत होते। 3-4 इसम आली, मला तिथं लाथाबुक्कीने मारहाण केली। मी खाली पडलो। त्याच्या कमरेला असलेला धारदार शस्त्र मला माझ्यावर वार करण्यात आले आणि नंतर त्याच्या पुतण्या तेजस विनोद कोथंबिरे यांनी घरून एक बंदूक आणली। मनोज कोथंबिरे यांनी माझ्यावर बंदुकीने गोळी मारण्याचा प्रयत्न केला। मी हुकून तिथून पळून निघून आलो। तिथं ग्रामस्थ जमले, त्यामुळे ते तिथून निघून कमरेला लावून परत घरी निघून गेला। आणि एवढं होऊन सुद्धा माझी त्याचं ऑलरेडी क्रिमिनल रेकॉर्ड आहे।